श्री स्वामी समर्थ. आयुष्यात अशी वेळ कधी ना कधी येते जेव्हा आपण खूप प्रयत्न करूनही परिस्थिती बदलत नाही. आपण विचार करतो, आता पुढे काय? कधी मनात भीती असते, कधी चिंता असते आणि कधी स्वतःवरच विश्वास कमी होतो. पण अशा वेळी एक गोष्ट आपल्याला आतून मजबूत ठेवते, ती म्हणजे श्रद्धा आणि विश्वास. श्रद्धा म्हणजे डोळे बंद करून प्रत्येक गोष्ट खरी मानणे नाही, तर कठीण परिस्थितीतही मनाला धीर देऊन योग्य प्रयत्न करत राहणे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, श्रद्धा आणि विश्वास आपल्या जीवनात इतके महत्त्वाचे का आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. 1. श्रद्धा आपल्याला संकटात आधार देते. आयुष्यात संकट आली की मन घाबरतं. आपल्याला वाटतं, हे कधी ठीक होणार? अशा वेळी श्रद्धा आपल्याला एक गोष्ट सांगते, ही परिस्थिती कायमची नाही. आज कठीण वेळ आहे, पण उद्या परिस्थिती बदलू शकते. म्हणून संकट आलं म्हणून आशा सोडू नका. 2. स्वतःवर विश्वास ठेवा. दुसऱ्यांनी आपल्यावर विश्वास ठेवण्याआधी आपण स्वतःवर विश्वास ठेवायला शिकायला हवं. तुमच्याकडे आज सगळ्या प्रश्नांची उत्तरं नसतील, पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. स्वतःला म्हणा, मी प्रयत्न करेन, मी शिकेन आणि मी हार मानणार नाही. हा छोटासा विश्वास तुम्हाला खूप पुढे घेऊन जाऊ शकतो. 3. श्रद्धेसोबत प्रयत्नही आवश्यक आहेत. फक्त विश्वास ठेवून बसून राहणं म्हणजे श्रद्धा नाही. आपल्याला योग्य दिशेने प्रयत्नही करावे लागतात. उदाहरणार्थ, यश हवं असेल तर मेहनत करावी लागेल. अभ्यासात चांगलं करायचं असेल तर नियमित अभ्यास करावा लागेल. एखादं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी कृती करावी लागेल. श्रद्धा मनाला शक्ती देते आणि प्रयत्न आपल्याला ध्येयाच्या दिशेने घेऊन जातात. 4. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत नाही. कधी कधी आपण खूप प्रयत्न करतो, तरीही अपेक्षित परिणाम मिळत नाही. अशा वेळी स्वतःला दोष देत बसू नका. काही गोष्टी आपल्या नियंत्रणात असतात आणि काही नसतात. आपल्या हातात काय आहे? आपले प्रयत्न, आपले निर्णय आणि आपली प्रतिक्रिया. म्हणून जे आपल्या हातात आहे त्यावर लक्ष द्या. 5. योग्य वेळेवर विश्वास ठेवा. आपल्याला प्रत्येक गोष्ट लगेच मिळावी असं वाटतं, पण जीवनात प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. बीज पेरल्यानंतर लगेच झाड होत नाही. त्याला वेळ लागतो, पाणी लागतं, सूर्यप्रकाश लागतो. तसंच आपल्या स्वप्नांनाही वेळ लागू शकतो. उशीर म्हणजे अपयश नाही. कधी कधी आपण ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असतो तिच्यासाठी थोडा अधिक वेळ आवश्यक असतो. 6. नकारात्मक विचारांवर विश्वास ठेवू नका. मन कधी कधी आपल्याला सांगतं, तुझ्याकडून होणार नाही, तू अपयशी होशील, तुझ्यात क्षमता नाही. पण प्रत्येक विचार सत्य असतोच असं नाही. म्हणून नकारात्मक विचार आला की त्याला लगेच खरं मानू नका. स्वतःला विचारा, याचा खरोखर पुरावा काय आहे, आणि मग स्वतःला सकारात्मकपणे समजावून सांगा. 7. श्रद्धा मनाला शांत करते. जेव्हा मनात विश्वास असतो तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसली तरी मनात थोडी शांतता निर्माण होते. प्रार्थना करा, नामस्मरण करा, काही मिनिटं शांत बसा आणि मनातील चिंता थोडी बाजूला ठेवा. शांत मनातून घेतलेले निर्णय अनेकदा अधिक स्पष्ट असतात. एक छोटी प्रेरणादायी कथा. एका मुलाला एक मोठं स्वप्न होतं. तो खूप मेहनत करत होता, पण अनेक वेळा त्याला अपयश मिळालं. आजूबाजूचे काही लोक म्हणू लागले, हे तुझ्याकडून होणार नाही. हळूहळू त्याचाही स्वतःवरचा विश्वास कमी झाला. एक दिवस त्याने स्वतःशीच एक निर्णय घेतला, परिस्थिती माझ्या हातात नाही, पण माझे प्रयत्न माझ्या हातात आहेत. त्याने पुन्हा सुरुवात केली. दररोज थोडं शिकला, थोडं सुधारला आणि प्रयत्न करत राहिला. काही दिवसांनी त्याला यश मिळालं.
तेव्हा त्याला समजलं यश मिळण्याआधी स्वतःवर विश्वास ठेवणं किती महत्त्वाचं असतं. श्रद्धा म्हणजे समस्या कधीच येणार नाहीत असा विश्वास नाही. श्रद्धा म्हणजे समस्या आल्या तरी आपण त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू शकतो असा विश्वास. कधी परिस्थिती तुमच्या बाजूने नसेल, कधी लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत, पण त्यावेळी एक व्यक्ती तुमच्या सोबत असली पाहिजे. ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. स्वतःवर विश्वास ठेवा, योग्य प्रयत्न करत राहा, मनात श्रद्धा ठेवा आणि प्रत्येक कठीण दिवसानंतर स्वतःला आठवण करून द्या, ही वेळही निघून जाईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि खुशी क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया एका नवीन प्रेरणादायी विषयासोबत. श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि प्रयत्न कधीही सोडू नका. थँक्यू.